म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? पिंपल्स आला की आपल्या हाताला काय होतं काय माहित, पण हात सरळ पिंपल्स कडेच जातो. तुम्हाला खरं सांगू का, मी तर ह्याच्यात एक नंबर होते. आरशासमोर उभे राहिले ना की माझ्या मनात एक विचार यायचा, ह्याला फोडला की उद्या मात्र माझा चेहरा क्लिअर होईल. पण तुम्हाला काय वाटतं, खरंच असं होत असेल का? माझ्या मते तर अजिबात नाही. मी त्या पिंपल्सला नखाने दाबायचे, कधी जास्त दाबायचे, कधी रक्त निघेपर्यंत दाबायचे, कधी कमी दाबायचे. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावरती त्याच जागी लालसरपणा किंवा सूज किंवा त्यापेक्षा जास्त मोठा पिंपल्स असं दिसायचं. ते मी काय करायचे, स्वतःच्याच हाताने स्वतःचं नुकसान करून घ्यायचे. मी ना पहिल्यांदा डॉक्टरांकडे गेले, तेव्हा मला डॉक्टरांनी एक सांगितलं, पिंपल्स अजिबात फोडू नका. आधीच तुमच्या तोंडावर खूप कास झाले आहेत, अजून होतील. तेव्हा मला डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली, काही झालं तरी पिंपल्स अजिबात फोडायचं नाही. पण माझ्या मनात एक प्रश्न आला, पिंपल्स फोडायचं नाही तर मग ते जातील तरी कसे? तर मी समजलं, डॉक्टरांनी हा सल्ला दिला त्यामागे एक कारण होतं. मला माहिती आहे, पिंपल्स आले की तोंडावरती मोठमोठे फोड, डोंगर उभे राहिल्यासारखे वाटतात. माणसात जायला लाज वाटते, त्यामुळे आपण त्यांना फोडतो आणि आपल्या वाटतं दुसऱ्या दिवशी हे निघून जाईल. पण असं अजिबात होत नाही. म्हणूनच मी स्वतःला एक चॅलेंज दिलं, आजपासून काही झालं तरी पिंपल्स अजिबात फोडायचे नाही. काही झालं तरी पिंपल्सला हात लावायचा नाही. सुरुवातीला मला खूप अवघड गेलं, कारण की आपल्याला सवय झाली होती. आरशात पिंपल्स दिसला की लगेचच हात त्या पिंपल्सकडे जायचा. मी स्वतःलाच म्हणायचे, ए थांब, पुन्हा ही जुनी चूक करायची नाही. पण ही सवय मी कमी केली. मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली की पिंपल्स लगेच गायब होत नव्हते, पण मी त्यांना जास्त बिघडवणं तरी बंद केलं होतं. हेच माझ्यासाठी तेव्हा खूप महत्वाचं होतं. आणि आणखी एक गोष्ट, आपल्याला वाटतं पिंपल्स फोडला की लवकर जाईल, पण अनेकदा उलटच होतं. डाग राहतात आणि ते डाग घालवायला वेगळाच त्रास. मला हे खूप मात्र उशिरा समजलं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, पिंपल्स फोडायचं बंद केलं की दुसऱ्या दिवशी माझी स्किन एकदम बरी झाली असं अजिबात नाही बरं का. पण एक गोष्ट नक्की झाली, पिंपल्स फोडायचं बंद केल्यानंतर मी जो माझ्या स्किनला त्रास देत होते तो कमी झाला. दिसला की मला वाटायचं पिंपल्स लगेचच बरा झाला पाहिजे, त्यामुळे मीच जास्त त्याला चिडवायचे. पण आता मात्र ना, पिंपल्स शांतपणे बरा होण्यासाठी मी त्याला वेळ दिला. आता मात्र तुम्ही मला खरं खरं सांगा, तुम्हालाही पिंपल्स दिसला की तुम्ही त्याच्या मागे लागता का? की आता ही सवय सोडली? कमेंटमध्ये सांगा हो किंवा नाही. आणि माझी स्किन जर्नी पार्ट 9 लवकरच. धन्यवाद.